परभणीचे बंडू बॉस अखेर उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत जात आहेत. खासदार संजय जाधव एक प्रकारे परभणीत इतिहासाचीच पुनरावृत्ती करताना दिसत आहेत. पण निष्ठावान अशी ओळख असलेल्या जाधवांनी ठाकरेंची साथ का सोडली? 2022 मध्ये नकार देणाऱ्या जाधवांनी 2026 मध्ये मात्र शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? शिवसैनिक ते जिल्हा प्रमुख आणि नगरसेवक ते आमदार खासदारकी भूषवणाऱ्या संजय जाधवांची राजकीय वाटचाल यापुढे कशी होऊ शकते याचीच माहिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. 90च्या दशकात मराठवाड्यात शिवसेनेची लाट आल्यानंतर काँग्रेसचे परंपरागत गट कोसळले. त्यात परभणीचा बुरुज ढासळला. या काळात अनेकांनी परभणीत जिल्हा शिवसेनेचं नेतृत्व केलं. गेल्या 30-40 वर्षात जाधवांइतका आक्रमक भेदक चेहरा शिवसेनेला मात्र मिळालेला नव्हता. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी जाधवांवर पूर्ण विश्वास टाकला होता. शिवसैनिक ते जिल्हा प्रमुख, नगरसेवकापासून ते आमदार आणि खासदार अशी चढत्या आलेखाची वाटचाल राहिलेल्या संजय जाधवांनी अखेर एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. एकनिष्ठ जाधवांनी ठाकरेंची साथ सोडल्यानं महाराष्ट्रासह देशभरात चर्चा होते. पण परभणी जिल्ह्यात चांगली पकड असतानाही संजय जाधवांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय का घेतला त्याची काही प्रमुख कारणं आपण यामधून जाणून घेऊयात. यातलं पहिलं कारण आहे मंत्रिपद. शिंदेंच्या शिवसेनेच्या कोट्यातून केंद्रात मंत्रिपद जाधवांना मिळणार असल्याची चर्चा आहे. जाधव 2 वेळा आमदार होते, तर 2024ला त्यांनी खासदारकीची हॅट्रिक केली. मात्र नशिबात काही मंत्रिपद आलं नव्हतं. आता जाधवांनी मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल याच आशेनं मशाल सोडून पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेतल्याची चर्चा आहे. यातलं दुसरं मोठं कारण आहे जबाबदारी. बंडू जाधव पक्षात सिनियर आहेत, पण त्यांच्याकडे ठाकरेंनी कोणतीही मोठी जबाबदारी दिलेली नव्हती. शिंदेंसोबत गेल्यानंतर दिल्लीत मोठी जबाबदारी मिळेल अशी जाधवांना आशा होती. आता 6 खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या गटनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर त्या दृष्टीनं पहिलं पाऊल पडल्याचं बोललं जात आहे. बंडू जाधवांच्या निर्णयामागील तिसरं कारण आहे पक्षात झालेली कोंडी आणि परभणीतील बदलती समीकरणं. उद्धव ठाकरेंकडून परभणीत आमदार राहुल पाटलांना ताकद मिळत असल्याची चर्चा आहे. मातोश्रीवर नुकत्याच झालेल्या 15 जूनच्या बैठकीला बंडू जाधव उपस्थित नव्हते. मार्च महिन्यात बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीलाही ते गैरहजर होते. गेल्या काही दिवसांमधील जाधवांची वक्तव्य पाहिल्यास ठाकरेंची साथ सोडणार याबद्दल बोललं जात होतं. अखेर जाधवांनी तो अंदाज खरा केला. याची कुणकुण उद्धव ठाकरेंना आधीच लागली होती. त्यामुळेच पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करताना 1-1.5 महिन्यांआधी ठाकरेंनी जाधव समर्थकांना डावललं होतं. महत्त्वाच्या पदांवर आमदार राहुल पाटलांच्या समर्थकांची वर्णी लावली होती. त्यामुळे आता ठाकरेंकडे राहणं अडचणीचं ठरू लागलं होतं. म्हणूनच कोंडी झालेल्या खासदार जाधवांनी शिंदेंकडे जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पण खासदारांनी पक्षांतर करणं हे परभणीत पहिल्यांदाच घडतंय का? तर नाही. परभणी लोकसभा मतदारसंघ गेल्या 3.5 दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना हा लोकसभा मतदारसंघ स्वीकारत नाही, हा इथला इतिहास. शिवसेनेच्या पडझडीत खासदार जाधव शिवसेनेशी, उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले होते. एक वेळेस राजकारणातून संन्यास घेईन पण उद्धव ठाकरेंना कदापिही सोडणार नाही, घरी बसेल पण पक्षाशी बेईमानी करणार नाही असं ते सातत्याने बोलत होते. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या फाटक्या शिवसैनिकाला पक्षाने एवढं मोठं केलं, अजून काय हवं? शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच राहीन अशी भाषा जाधवांच्या तोंडून यायची. पण आता हेच खासदार जाधव ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत जात आहेत. जाधवांची ही आतापर्यंतची सगळी वाटचाल आणि त्यांनी कोणकोणत्या निवडणुका लढल्या आहेत त्यावरतीही एकदा नजर टाकूयात. राज्य संभाजी मित्र मंडळाच्या माध्यमातून खासदार जाधवांनी त्यांच्या कामाची सुरुवात केली होती. 1988 पासून शिवसैनिक म्हणून त्यांनी भगवा हाती घेतला होता. 1991 मध्ये परभणी शहर प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2001च्या नगर परिषद निवडणुकीत जाधव पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2002 मध्ये उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुख मध्ये नियुक्ती करत जाधवांना मोठी जबाबदारी दिली होती. 2004च्या विधानसभा निवडणुकीत परभणी विधानसभा मतदारसंघातून जाधवांनी नशीब आजमावलं आणि पहिल्याच प्रयत्नात ते आमदार झाले. 2009 मध्ये परभणी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली, विधानसभा गाठली. 2014 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकत पहिल्यांदा खासदारही झाले. 2019 मध्येही शिवसेनेकडूनच दुसऱ्यांदा संसद गाठली. 2022 मध्ये शिवसेनेत बंडाळी झाली, पक्ष फुटला, तेव्हा या जाधवांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली होती. 2022ला निष्ठावंत म्हणून जाधवांना उपनेतेपदी नियुक्ती करत ठाकरेंकडून बक्षिसी देण्यात आली होती. 2024ला ठाकरेंच्या शिवसेनेकडूनच मशालीवर लोकसभा लढली. महायुतीच्या महादेव जानकरांचा पराभव करत जाधवांनी हॅट्रिक केली.
2026ला मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या 6 खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या गटनेतेपदी जाधवांची नियुक्ती झाली. ही अशी आपली राजकारणात वेगळी ओळख निर्माण करण्यात बंडू जाधव यशस्वी ठरलेत. पण त्यांच्या कार्यशैलीची, बेधडक वक्तव्यांची जेवढी चर्चा होत असते तेवढीच चर्चा बंडू बॉस यांच्या प्रॉपर्टीची होत असते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार 6,17,00,000 रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जाधवांकडे आहे. जाधव शेती आणि दुग्ध व्यवसाय करतात. त्यांच्या पत्नी क्रांती जाधव यांच्या नावावर देखील जवळपास 4 कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. असं असलं तरी संजय जाधवांवर 3,39,00,000 तर पत्नीच्या नावावर 1,35,00,000 रुपयांचं कर्ज असल्याचं देखील प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले. संजय जाधव यांच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत, पण हे सगळे गुन्हे त्यांनी केलेली आंदोलनं आणि रॅली काढल्याच्या प्रकरणातील आहेत. खासदार जाधव यांच्या कुटुंबाबद्दलही आपण जाणून घेऊयात. वडील हरिभाऊ आणि आई अनुसयाबाई यांच्याकडून त्यांना वारकरी संप्रदायाचा वारसा मिळाला आहे. धार्मिक वृत्तीचे असणारे जाधव दरवर्षी पंढरपूरची पायी वारी करतात. जाधव कुटुंबात हे सर्वात मोठे असून त्यांची पत्नी क्रांती जाधव या गृहिणी आहेत. मुलगा वेदांत आणि साक्षी सध्या शिक्षण घेत आहेत. असे संजय जाधव आज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. याला कारण ठरलंय एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेत झालेली ही दुसरी फूट. त्याच शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे. त्यासाठी मुंबईत ठाकरे आणि शिंदेंचे 2 स्वतंत्र मेळावे पार पडत आहेत. खासदार बंडू जाधव यांनीही याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केलंय. यावरती मात्र फक्त बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व, 60 वर्ष हिंदुत्वाशी वचनबद्धता असा मजकूर या पोस्टरवर लिहिलाय. त्यामुळे जाधव शिंदेंसोबत गेल्याचं शिक्कामोर्तब झाले. तांत्रिक अडचणीमुळे जाधवांसह या 6 फुटीर खासदारांचा शिंदे सेनेतील पक्षप्रवेश लांबणीवर पडलाय. यापैकी काही खासदार सध्या राजस्थानमध्ये अज्ञातस्थळी असल्याची माहिती आहे. खासदार संजय राऊतांनी ऑपरेशन तुडवा जाहीर केल्यानंतर शिवसैनिक ही आक्रमक झालेत. इतर खासदारांच्या मतदारसंघाप्रमाणे परभणीतील काही शिवसैनिक बंडू जाधवांचा निषेध करतायत, रस्त्यावर उतरतायत. तर निष्ठेवरून बंडू जाधव यांच्या समर्थकांकडूनही जोरदार उत्तर दिलं जात आहे. राहुल पाटील आणि संजय जाधव यांच्यामधील अंतर्गत स्पर्धा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जाधव विरुद्ध पाटील असा थेट सामना आगामी काळात परभणी शहर जिल्ह्यात आपल्याला रंगलेला दिसू शकतो. त्यामुळे परभणीत बंडू जाधवांची अवस्था आधी शिवसेना सोडून गेलेल्या माजी खासदारांसारखे होते की ते इतिहास घडवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या व्हिडिओ तिथंच थांबूयात. संजय जाधवांनी ठाकरेंना दगा दिलाय का? शिंदे सोबत जाण्याचा निर्णय भविष्यात बंडू जाधवांसाठी फायदेशीर ठरेल का? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि X वरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.